श्रीराम समर्थ. मंडळी, आज शेवटचा पंचामृतातला 5वा घटक आपल्याला बघायचा आहे, ती म्हणजे शर्करा. मधुस्नानानंतर भगवंताला शर्करा स्नान घालायचं असतं. इक्षुसार समुद्भूता शर्करा पुष्टिकारिका मलापहारिका दिव्या स्नानार्थम प्रतिगृह्यता. असं म्हणून भगवंताला शर्करा स्नान घालायचे. उसापासून निर्माण होणारी पुष्टिकारक मलापहारी अशी दिव्य साखर मी तुला स्नानासाठी देत आहे, तिचा तू स्वीकार कर. अहो, ही साखर आपल्याला काय शिकवते तर जीवनामध्ये गोडवा आणायचा आहे. जीवनात सर्व आहे, पण जर गोडवाच नसेल तर जीवन काय कामाचं. म्हणून गोडवा वाणीतून प्रकट व्हावा, कृतीतून आचरणातून प्रकट व्हावा. मग हिची गोडी हाच हिचा एक गुणधर्म आहे, एकमेव. हिचे प्रकार तरी किती. अहो, खडी साखर, पत्री खडी साखर, पिठी साखर, सगळं गोड, फक्त गोड आणि गोडच. जगात कुठेही सण समारंभ झाला की लग्न कार्य असो किंवा गोडाशिवाय ते पूर्णच होत नाही, अशी हिची हुकूमत. आपण तर अतिथीला काही नाही दिलं तर निदान हातावर तरी चिमटीभर साखर घेऊन जा असं म्हणतो की नाही. मग कदाचित ह्या घरातील गोडी आम्ही तुम्हाला वाटतोय असा त्याचा अर्थ असावा असं मला वाटतं. शरीराला हिची गरज आहे, पण सगळ्या चवी जरी जेवणामध्ये असल्या तरी सुद्धा आयुर्वेद सांगतो की प्रमाणाबाहेर साखर खाऊ नाही. कारण कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर ही वाईटच असते. साखर जास्त झाली तर इतर रोगांना आमंत्रण करते. भारतात सगळ्यामध्ये जास्त मधुमेहीचे रोगी झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे सावधान. हिचं सेवन करण्यापूर्वक विचारपूर्वक करावं आणि शरीरात योग्य ते ज्वलन व्हावे म्हणून व्यायाम सुद्धा करावा. मग भगवंताला घातलेल्या पंचामृत स्थानात आपली भक्ती प्रकट होते आणि त्याचे रहस्य समजून आपण त्या पंचामृताचं तीर्थ जर प्राशन केलं तर आपली शक्ती संवर्धन होतं. म्हणून पंचामृतामध्ये शुभ्रता, परिवर्तकता, स्निग्धता, पुष्टीदायका आणि मधुरता हे सगळे गुण आपल्या जीवनामध्ये प्रकटो हीच मनामध्ये भगवंताला प्रार्थना करते. जय जय भगवीर समर्थ.